दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मुंबई आग्रा महामार्गावर जवळके गावच्या शिवारात रिक्षा चालकास मारहाण करून त्याची रिक्षा, पैसे व मोबाईल लुटून जबरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला दिंडोरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रिक्षा चालक नाशिक रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथील रिक्षा स्टँडवर उभा असताना आरोपींनी संगनमताने त्यास गरवारे 10वा मैल येथे जाण्याचं सांगून रिक्षासह 10वा मैल येथे आणून निर्जन स्थळी नेऊन त्याला मारहाण केली. तसेच त्याच्याकडील 80,000 रुपये किमतीची रिक्षा, 4,000 रुपये रोख रक्कम, 9,000 रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण 93,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जबरी चोरी करून फरार झाले होते. याबाबत दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज चेक करून तसेच गुप्त माहितीप्रमाणे गुन्हेगारांची माहिती काढली. तर हे आरोपी पंचवटी एक्सप्रेसने मुंबई ते नाशिक हा प्रवास करत असल्याचं त्यांना समजलं. लागलीच पोलिसांनी सापळा रचत देवळाली कॅम्प येथे रेल्वे स्टेशन येथून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. तसेच यातील एका आरोपीने पळ काढला असून इरफान उर्फ पत्रा शेरू सय्यद आणि जावेद सलीम पठाण असं ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. तसेच या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आलाय. तर यातील एक आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी.